बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ, शिवसैनिकांनो तुमच्या माझ्या हक्काच्या या लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. विचार करा शिवसैनिकांनो, जवळपास अख्खं अर्थसंकल्पीय अधिवेशन, जवळपास महिन्याभराचं अख्खं अर्थसंकल्पीय अधिवेशन, जर मी तुम्हाला काही प्रश्न विचारले की या सबंध अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्हाला नेमकं काय कळालं, तुम्ही नेमकं काय पाहिलं, महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं, महाराष्ट्रातलं शेमडं पोरगही उत्तर देईल. आम्हाला औरंग्याची कबर मिळाली, कबर कुठे होती हे माहित नव्हतं ते कळालं, कबरीमध्ये काय आहे, कबरीमध्ये काय राजकारण दडलं तेही कळालं, आम्हाला झटका हलाल कळालं, झटक्याचे उपयोग काय, हलालचे उपयोग काय, झटका हलाल का करावं, कुणाकुणाचं राजकारण साधलं जातं याच्या मागे हेही कळालं. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अबू असीम आझमी कळाला, तो कधी कुणाला कधी कशी मदत करतो हेही कळालं, कुणाची ABCD टीम आहे ते सुद्धा कळालं. अबू असीम आझमी कमळी कधी कधी अडचणीत येते हे पटकन सांगून जातो आणि अबू असीम आझमी पटकन चमकून जातो हे सुद्धा कळालं. आम्हाला खोक्या भाई कळाला, आम्हाला त्याच्या नोटांची भंडलं कळाली, आम्हाला तो कराड कळाला, आम्हाला अनेक गोष्टी कळाल्या आधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात, पण आम्हाला अर्थसंकल्प कुठेच कळाला नाही. या सबंध अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प नेमका काय असतो, त्याची महाराष्ट्राला गरज काय आहे का, खरंच हा प्रश्न देखील मला पडतो बरं का शिवसैनिकांनो. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची महाराष्ट्राला खरंच गरज आहे. दिवसाला कोट्या कोटींचा खर्च असतो, म्हणजे विधानसभांचं वरच्या खालच्या सभागृहाचं अधिवेशन चालवणं हा सुद्धा एक कोट्यावधींचा खर्च आहे. खर्च म्हणावा चुरडा म्हणावा मला माहित नाही, चुरडा म्हटलं तर हक्कभंग टाकतील आपल्यावर सुद्धा, कारण आता हक्कभंग इतका स्वस्त झालेला आहे. आमदारांना, सभागृहांना, सभागृहातल्या माणसांना, त्या नेत्यांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, सभापतींना, विधानसभा अध्यक्षांना तुम्ही जरा काही उलट सुलट म्हणा, जरासा एखादा वाकडा शब्द येऊ द्या, हक्कभंग दुसऱ्या दिवशी घरी येतो. म्हणजे विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या समस्यांवर, महाराष्ट्राच्या विषयीच्या निगडीत असलेल्या चर्चांवर वेळ घालवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाहेर आमच्यावर कोण काय बोलतंय याच्यावर चर्चा करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ आहे असंच वाटतं. तुम्ही पाहिलं असाल अनेक जणांवर हक्कभंग आणले, सुषमाताईंवर सुद्धा हक्कभंग आणला. तुम्ही पाठवाच ना नोटीस एका दिवशी त्यांच्या घरी, दुसऱ्या दिवशी सांगतील ते नोटीसीला उत्तर चांगलंच देतील. त्या सुषमाताई आहेत, ते वाटच पाहतात तुमच्या नोटीसीची, तर बरोबर तुम्हाला उत्तर देतील. पण सांगायचं उद्देश असं की या सबंध अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्ही पाहिलं असाल तुम्हाला काहीच मिळालं नाही, महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगू का, खरं तर ही पक्षीय राजकारणाच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणजे आपण शिवसेनेचे, आपण ठाकरेंचे, आपण बाळासाहेबांचे, उद्धव साहेबांचे, आपण ठाकरेंचे, पण तरी सुद्धा एका माणसाविषयी राहून राहून मनाला एक रुखरुख वाटते. म्हणजे या सबंध अधिवेशनामध्ये आता तुम्हाला मी हिंट देतो, ओळखा पाहू, म्हणजे मी अजून त्या विषयाला बोललो सुद्धा नाही. आता कदाचित थंबनेल पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल, जाऊ द्या मी काय बोलतोय. पण या व्यक्तीचं भाषण सभागृहात, या म्हणजे हे पहिलं अधिवेशन असेल, आता हे अर्थसंकल्पीय निघालं म्हणून तो भाग वेगळा, पण या व्यक्तीच्या भाषणाला मी मिस केलं. मी वाट पाहिली होती या व्यक्तीच्या भाषणाची, पण ह्या व्यक्तीला मी विसरलो की ही व्यक्ती आता सभागृहातच नाहीये. कारण शेतकऱ्यांच्या विषयांवर बोलणारी, खरं तर मी पक्षीय राजकारणाच्या पलीकडचं बोलतो, एकमेव व्यक्ती आणि पोट तिडकीने बोलणारी, फक्त शेतकरी नाही बरं का, शेतकऱ्यांसोबत दिव्यांगांच्याही बाबतीत त्यांचेही प्रश्न उचलणारी ही एकमेव व्यक्ती, बच्चू भाऊ कडू. तुम्हाला एव्हाना कळलं असेल, माझ्या बोलण्यातच कळलं असेल, ज्याने थंबनेल नाही पाहिलं त्यांना माझ्या बोलण्यातनं कळालेलं असणार. बच्चू कडूंचं भाषण यावेळेस मी मिस केलं. कारण बघा ना, म्हणजे जरी शिंदे गटात होते, शिंदे गटांच्या त्या अपक्ष जरी असले शिंदे गटात होते, शिंदे गटात असतानाही त्यांनी सरकारला स्वतःच्या सुनावली होती, पण त्यांना एकंदरीत त्यांना लक्षात आलं होतं लोकसभा निवडणुकीच्या नंतर की हा प्रवास काही बरोबर दिशेने चाललेला नाही. त्यांनी विरोध करायलाही सुरुवात केली होती. कारण फक्त
त्या टोळीचा भाग बनून राहू शकत नाही. चला, टोळीचा भाग बनून मी राहिलो जरी, म्हणजे बच्चू भाऊंच्या मनात आला असेल टोळीचा भाग बनून मी राहिलो तरी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पदरी काय पडतंय? हा साधा प्रश्न आहे. बघा ना, आजच मला शिरसाटांचं ते स्टेटमेंट मी पाहतोय, सगळीकडे ते व्हायरल होत आहे. जवळपास 43,000 कोटींचा बोजा हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडल्यामुळे, कशामुळे? लाडकी बहीण या योजनेमुळे 43,000 कोटींचा बोजा हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडलाय आणि त्यामुळे विकास कामांचा वेग मंदावलाय. हे स्टेटमेंट आहे मला वाटतं संजय शिरसाटांचं. आणि याच गोष्टीमुळे या सबंध अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, कर्जमुक्तीची म्हणा किंवा वीज बिल माफीची, वीज पंपांचं जे बिल आहे त्याच्या माफीचे कुठलीही तरतूद सोडा, नियोजन नाही, कुठलीही घोषणा सुद्धा नाही की आता नाही, पुढच्या नाही, त्याच्या पुढच्या नाही, त्याच्या पुढच्या. अहो सगळं सोडा, त्या लाडक्या बहिणींच्या सुद्धा 1500 वरून 2100 करण्याच्या विषयाला कुठलाही इथे तरतूद नाही, नियोजन नाही. करू म्हणतायत. कमीत कमी लाडक्या बहिणींविषयी म्हणाले पुन्हा कधी बघू, पुढच्या वेळेत बघू, हे नाही आम्ही सांगितलं. आम्ही करू सांगितलं, पण कुठल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे नाही सांगितलं. म्हणजे 29च्याही असू शकतं, 28च्याही असू शकतं, 27, 26 असू शकतं, पण 25 नाही, कारण 25 झालं. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कुठेही चकार शब्द नाही. बरं, हे सगळे वादे कुणी केले होते? हे वादे केले होते देवेंद्र फडणवीसांनी. फडणवीसांनी स्वतःच्या शब्दाला असा काही फिरवलाय तो शब्द. मी तुम्हाला सांगतो शिवसैनिकांनो, ह्या सगळ्या गोष्टींवर बच्चू भाऊंसारखा नेता जर सभागृहात असता ना यावेळेस, तर त्याने ह्या गोष्टीला आणखी म्हणजे प्रखर पद्धतीने एका शेतकऱ्याच्या भाषेत मांडलं असतं. म्हणजे आता विरोधी पक्ष म्हणून आपण तर मांडलेलंच आहे, म्हणजे सुनील प्रभू असतील, वरुणजी सरदेसाई असतील, आदित्य साहेब ठाकरे असतील, भास्करराव जाधव साहेब असतील, या सर्व नेत्यांनी, अनिल परब साहेब असतील, या सर्व नेत्यांनी, अंबादास दानवे साहेब असतील, विरोधी पक्ष नेते, या सर्वांनी आपल्या पद्धतीने ह्या गोष्टीला मांडलंच आहे. पण शेतकऱ्यांच्या भाषेचा तो बाज आहे ना बच्चू भाऊंच्या, त्या संबंध वक्तृत्वाला तो शेतकऱ्यांच्या भाषेचा जो बाज आहे तो विदर्भी बाज आहे. अमरावतीतून येतात ते. दर्यापूर मतदारसंघ असेल, अचलपूर असेल, मेळघाट असेल, अमरावती असेल, बडनेरा असेल, म्हणजे हे सगळे जे अमरावती आणि अमरावतीच्या आसपासचा प्रदेश. तसं पाहायला गेलं तर मी ज्यावेळेस विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला त्याही वेळेस सांगितलं होतं प्रहार जनशक्ती या पक्षाचं अस्तित्व नेमकं कुठे कुठे आहे. बच्चू कडूंचे 2 आमदार होते, स्वतः ते एक आणि आणखी एक. आता 2ही आमदार पडलेले आहेत. दुसरा आमदार तर एकनाथ शिंदेनी, म्हणजे जे 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 अपक्ष त्यांच्या सोबत आले त्याच पक्षाचा त्यांनी आमदार सुद्धा स्वतःकडे घेतला होता. अरे जो ठाकरे के नहीं हो सकते वो किसी के नहीं हो सकते. त्यांनी जर ठाकरेंच्या बाबतीत असा घात केलाय, ज्यांनी त्यांना राजकारणात जन्म घातला, त्यांना खाऊन पिऊन एवढं मोठं केलं, ते त्यांचे होऊ शकले नाहीत. बच्चू भाऊ ते तुमचे होणार का? तुमचा जो एकमेव आमदार होता तोही घेतला आणि आता तुमचा स्वतःचा पराभव सुद्धा झालेला आहे. खरं तर वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, ज्या मतदारसंघातनं बच्चू भाऊ तुम्ही पराभूत झाला तिथेच भलते निवडून आलेले आहेत. जे काही असेल ते राजकारणात मला जायचं नाही, पण तुमच्यासारखा शेतकऱ्यांविषयीचा, दिव्यांगांविषयीचा कळवळा असलेला माणूस तिथे सभागृहात असायला हवा होता. हे एक वैयक्तिक पातळीवर माझं स्वतःचं मत आहे. कारण आज मी शिवसैनिकांच्या बाजूने ह्याविषयी बोलू शकत नाही. कारण लक्षात घ्या, आज तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गुवाहाटी, सुरत वाया पळत होतात, सगळ्यात पुढे 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 करणारे बच्चू कडू आम्हाला दिसले. बच्चू कडू दिसले. शिवसैनिकांचा जीव इथे तिळतिळ तुटला होता. तुटला ह्यासाठी होता कारण विचार करा, ज्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तुमचं ते नेतृत्व ओळखलं, तुमचं कर्तृत्व ओळखलं, तुमच्यातले गुण ओळखले आणि योग्य ठिकाणी योग्य मंत्रालय देऊ केलं होतं. दिव्यांगांसाठीचं मंत्रालय तुम्हाला दिलं होतं. त्याद्वारे तुमच्याकडून काही कामं घडावीत, त्यांच्यासाठी काही चांगले निर्णय घडावेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही केलंही होतं ते काम, असं म्हणता येणार नाही. कारण जो 2-2.5 वर्षांचा काळ तुम्हाला भेटला तो कोरोनाचाच काळ भेटला. हे आपलं दुर्दैव आहे खरं म्हणायला गेलं तर. आपल्याला काही करता आलं नाही त्या काळामध्ये. आपल्या माणसांचे श्वास जगवायचे होते त्या काळामध्ये. आणि आज बच्चू कडू साहेब, तुम्ही ज्यावेळेस सभागृहाच्या बाहेर आहात, आज तुम्ही मला वाटतं एक मशाल आंदोलन हाती घेताय. खरं तर त्या आंदोलनाला मशाल हे नाव दिलंय. मशाल आंदोलन तुम्ही म्हणजे नेत्यांच्या, मंत्र्यांच्या घराबाहेर मशाल पेटवून, ते टेंभे बोलतात त्याला, टेंभा बोललं जातं खरं तर, असं टेंभा पेटवायचा आणि टेंभेत आंदोलन तुम्ही करणार आहात शेतकऱ्यांचं. खरं तर शुभेच्छा आहेत. खरं तर याच्यात सगळ्या विरोधी पक्षांनीही सामील व्हावं, हे माझं वैयक्तिक मत. पण
हे मशाल आंदोलन, बच्चू भाऊ, हे मशाल आंदोलनापेक्षा तुम्ही मशालीत सामील व्हावं, ही कुठतरी एक माझं वैयक्तिक मत सांगतो पुन्हा एकदा. कारण पक्षाचा प्रवक्ता म्हणून अधिकृत भूमिका ही मांडू शकत नाही, मला माहित नाही तशा प्रकारचं काही वातावरण मला माहित नाही. पण तुम्ही मशालीमध्येच सामील व्हावं आणि मशालीमध्येच सामील होऊन आता हा सगळा यलगार पुकारावा, ही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसते. मशालीमध्येच सामील व्हावं. तुम्ही म्हणालात तुमच्या त्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल मी, म्हणालात आता हे मशाल, हे चिन्ह जरी उद्धव ठाकरेंचं असलं तर ते आमच्या हातात जास्त शोभून दिसते. आता कुठल्या अर्थाने तुम्ही म्हणालात मला माहित नाही, मशाल आमच्या हातात जास्त शोभून दिसते. आता कुणाच्या हातात काय शोभावं आणि कुठल्या अर्थाने घ्यावं, हे आता मी त्याच्यावर काही राजकीय बोलणार नाही. तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवतो, एकदा पहा. राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवण्याचं आंदोलन केलं जाणार आहे. तर कार्यकर्त्यांसोबतच्या संवादादरम्यान बच्चू कडूंनी ही मोठी घोषणा केली आहे. रात्री 12 वाजता आमदाराच्या घरासमोर मशाल पेटवून मला वाटतं तिथं ते आंदोलन आपण सुरू करणार आहोत. त्याची आम्ही पाहतोय ते दिलेलं जे आश्वासन आहे, फडणवीस साहेबांना जो शब्द दिला, कर्जमाफी आपली मागणी नाही आहे पण शब्द त्यांनी दिला होता म्हणून आंदोलन करतोय. आपण घामाचे दाम मागतोय, बेमानीचा एकही पैसा पाहिजे नाही, कारण शेतकरी तेव्हा जात आम्ही पाहतो ते इमानदारी आहे. पण जाती धर्माच्या या राजकारणामध्ये आम्ही जी मशाल पेटवतोय ते जरी उद्धव ठाकरेची असली तर ते आमच्या हातात जास्त शोभून दिसते, लक्षात घ्या. आणि म्हणून रात्री ते आम्ही हे आंदोलन आम्ही करणार आहोत. आणि जर खरंच ती मशाल तुमच्या हातात जर जास्त शोभून दिसत असेल ना, तर घ्यावी ती हातामध्ये मशाल, व्हावा एक मशालीचा भाग. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी, महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या हितासाठी बच्चू भाऊ हातात घ्यावी मशाल, किंवा यावं मशालीसोबत, आपल्या पक्षासह मशालीसोबत यावं. प्रहार जनशक्ती पक्ष, आपल्या पक्षाचं विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये अस्तित्व असेलही, मी नाकारत नाही, पण एका लार्जर स्केलवर आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन शेतकऱ्यांचे, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न आज महाराष्ट्रात कोणीही घेत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मीडिया देखील घेत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण मीडियावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना TRPच मिळत नाही. शेतकरी नेते आता राहिलेले नाहीत. म्हणजे स्वाभिमानी असेल, आता स्वाभिमानीमुळे काय कुठे घोडे आडले बघितले तुम्ही, काय कोल्हापूरचं करून ठेवलं स्वाभिमानीने. त्यांच्यामुळे ना ते निवडून आले ना कोणी निवडून आलं, तुला ना मला घाल कुत्र्याला. सदाभाऊ खोत आता खुश आहेत, शांत आहेत. अनेक शेतकरी नेते कुठेच शेतकरी नेते सांगावं ना, आजच्या घडीला शेतकऱ्यांचा नेता कोण आहे हा प्रश्न विचारला तर कुणाकडे काहीच उत्तर नसणार. एक काळ होता महाराष्ट्रामध्ये, एक शेतकऱ्यांची चळवळ असायची. अगदी शेतकरी कामगार पक्षाचं सुद्धा याच्यामध्ये योगदान आहे बरं का, ते नाकारता येत नाही. म्हणजे खरं तर कधी कधी असं वाटू लागतं, तो जो काळ होता ना, म्हणजे डाव्यांचा जो काळ होता महाराष्ट्रामध्ये, एक डाव्यांचा एवढा मोठा सुळसुळाट झाला होता. सुळसुळाट खरं तर उंदरांचा होतो, हा शब्द कितपत योग्य आहे माहित नाही, पण डाव्यांचा सुळसुळाट होता. हे डावे एकेकाळी महाराष्ट्रात जातील की नाही, संपेल की नाही हे माहित नव्हतं. पण शिवसेना पक्षप्रमुखांनी, माफ करा, शिवसेना प्रमुखांनी एक सुरुंग लावला होता डाव्यांना. या डाव्यांना संपवण्याची हिंमत कुणातच नव्हती खरं सांगायला गेलं तर. तो लाल बावट्याचा काळ, सबंध मुंबईवर डाव्यांचं राज्य होतं, सबंध मुंबईवर. ते विळा हातोडा, तो लाल झेंडे, मार्क्सवादी, कम्युनिस्ट पार्टीज, CPI, CPM, कम्युनिस्टांचं एक राज्य होतं. शेतकरी कामगार पक्ष हा सुद्धा त्याचाच एक भाग. खरं तर हे कम्युनिस्ट पक्ष जिकडून त्यांचा उदय, त्या रशियामध्ये किती राहिलेत, चीनमध्ये किती राहिलेत हे माहित नाही, पण इकडे त्यांचा सुळसुळाट होता. पण त्यांच्या काळातही शेतकऱ्यांची भरभराट होती असंच वाटायला लागलंय. एक वेळ तो काळ काहीतरी चांगला वाटतोय, त्याच्यापेक्षाही घाणेरडा काळ हा आत्ताचा आलेला आहे. शेतीविषयी काय तरतूद केली सांगा ना. जलसिंचनासाठी कितीचा निधी वाढवलेला आहे. नवीन जलसिंचन प्रकल्प, म्हणजे आपल्याकडे जी काही धरणं झाली ती झाली, तेव्हा झाली तेवढी झाली काँग्रेसच्या काळामध्ये. ह्या सरकारने किती धरणं बांधली आपल्या 15 वर्षाच्या काळात, आपण किती धरणं बांधली. आपण जायकवाडीचं नाव देऊ शकत नाही, आपण कोयनेचं नाव देऊ शकत नाही, आपण दूधसागराचं नाव देऊ शकत, म्हणजे आपण कसली नावं देणार. आपण काय बांधलात नेमकं. आपण औरंग्याच्या कबरी काढल्या, आपण झटका हलाल काढले. का बरं. आजही ज्या भागामध्ये
फेब्रुवारी जानेवारीमध्ये दुष्काळ पडलेले असतात, तिथे जलसिंचनाचे आपण काय काय नियोजन आहे आपलं महाराष्ट्राचा? उत्तर महाराष्ट्र असेल, नंदुरबार असेल, वर्धा असेल, नाही माफ करा, नंदुरबार असेल, जळगाव असेल, नाशिकचा उत्तर भाग असेल, ह्या जिल्ह्यांसाठी काय नियोजन आहे? जळगाव असेल, चोपडा काय म्हणजे अनेक अनेक भाग आहेत, सगळा उत्तर महाराष्ट्राचा जो भाग. त्यानंतर विदर्भात सगळ्यात जास्त करुण स्थिती आहे शेतकऱ्यांची. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तर माहितीच आहे, पण या जिल्ह्यांविषयी मी विशेष आता बोलतो. काय अवस्था आहे तिथे? मरणासन्न अवस्था. काही नियोजन नाही. तुमचा पैसा लाडक्या बहिणीला आम्ही 35,000 कोटी देणार, या योजना त्या संपला, आमचा पैसा संपला. म्हणजे कसं झालंय माहितीये का? आता फक्त पैसा वाटायचा, निवडणुका जिंकायच्या, विकास कामं शून्य. कुणाला काय फरक पडतो? रोज खड्ड्यातून प्रवास करायचा, काही फरक पडत नाही. रोज ट्रॅफिकमध्ये 2-3 तास अडकून बसायचं, काही फरक पडत नाही. रोज त्या ट्रेनला असं लोंकळून पडायचं, मरायचं आणि जगायचं, काही फरक पडत नाही. रोज तुंबलेली गटारं पाहायची, रोज रस्त्यांच्या बाहेर असे घरांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग पाहायचे, रोज सार्वजनिक वाहतुकीची एसटी महामंडळ असेल, मुंबईतलं BST असेल, स्थानिक पातळीवर त्या महानगरपालिकांच्या गाड्या असतील, रोज त्यांची मरणासन्न अवस्था पाहायची, रोज वाढती महागाई पाहायची आणि शांत बसायचं. का? आता घरात 1,500 रुपये येत आहेत तुमच्या, येत आहेत की नाही? बायकोच्या खात्यावर 1,500 रुपये आले, आम्ही शांत, आम्हाला गोड लागले पैसे आले का पैसे ओरडणारे आठवतात ना तुम्हाला? विचार करा या गोष्टींचा. आजचा विषय खरं तर हा नव्हता. आजचा विषय खरं तर बच्चू भाऊंचा होता. पण बच्चू कडूंनी, कारण शिवसैनिकांचं मन तुटलं. गुवाहाटीमध्ये ज्या वेळेस हा व्यक्ती सगळ्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रांगेत बसले दिसायचे, त्यावेळेस मात्र शिवसैनिकांचं मन तुटलं. पण आजही कुठेतरी जाऊन माझ्यासारख्या कडवट निष्ठावंताला वाटतं की नाही, झाल्या असतील त्या चुका, झाल्या असतील ह्या व्यक्तीच्या, ह्या विशिष्ट व्यक्तीबद्दल मी बोलतोय बरं का, झाल्या असतील त्या चुका. त्यांना वाटलं असेल, चला त्यांना माहिती असेल कुठेतरी सरकार बनणार आहे आणि अशा प्रकारचं मुख्यमंत्री पद भेटणार आहे, त्यामुळे चला आपल्याला काही निधी मिळेल, आपण त्यातून काही कामं करू आपल्या ह्याच्यासाठी. नाही, तसं काहीच घडलं नाही. आणि त्यांना कळलं आपली काय चूक झाली. वेळ राहताच त्यांनी फारकत घेतली, पण फारकत घेऊन काय झालं? शेवटी आज एक अभ्यासू व्यक्तिमत्व सभागृहापासून वंचित राहिलं. जे काही असेल ते, मी जास्त काही या विषयात बोलत नाही, पण ती मशाल बच्चू कडूंच्या हातात असावी असं एक माझं वैयक्तिक मत आहे. ती मशाल त्यांनी घ्यावी, त्यामुळे मशालही मजबूत होईल आणि बच्चू कडू तुम्हीही मजबूत व्हाल. आणि तुमच्या ह्या सगळ्या एकत्रित दुग्ध शर्करेच्या योगामुळे महाराष्ट्रातला शेतकरी मजबूत होईल, हे सगळ्यात, महाराष्ट्रातला दिव्यांग मजबूत होईल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. तुर्तास मी इथेच थांबतोय. तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. जय महाराष्ट्र.